नमस्कार. महाराष्ट्रातील माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 22 नोव्हेंबरची ही अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. 22 नोव्हेंबरची अपडेट आहे. आता यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, तर पैसे वाटपाच्या संदर्भातची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. त्या अगोदर सर्व महिलांसाठी एक विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती जी पोहोचणार आहे. पाहू शकता, 22 नोव्हेंबरची ही दमदार अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. या ठिकाणी काय गुड न्यूज आहे, तर बघा 3000 रुपये किंवा 2100 रुपयांच्या संदर्भाची या ठिकाणी पैसे वाटपाच्या संदर्भाची गुड न्यूज आहे. तर ही संपूर्ण जी काही गुड न्यूज आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना एक विनंती आहे, बघा तुम्हाला जर आता पाहिलं तर आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांच्या पद्धतीने, म्हणजेच 1500 रुपये प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने तुम्हाला पैसे जे ते वाटप होत होते. 1500 रुपये प्रत्येक महिन्याच्या अशा पद्धतीने तुम्हाला पैसे वाटप होत होते. आत्तापर्यंत 5 हप्त्यांचे 7500 रुपये तुम्हाला मिळालेले असतील. ठीक आहे, सर्वांना 7500 मिळाले असतील. आता हे जे काही पैसे ते तुम्हाला आलेले होते ऑक्टोबरच्या सुरुवातीला, 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये 7500 रुपये सर्व महिलांना मिळालेले होते. ठीक आहे, आता 7500 रुपये तुम्हाला ऑक्टोबरच्या सुरुवातीला आलेले होते. आता 22 नोव्हेंबर आहे, म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 1 महिना उलटून जवळपास 15 दिवस जे आहेत ते वर झालेले आहेत. मग आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच तुमचे सर्वांचे पैसे जे आहेत 7500 रुपये खर्च झाले असतील. 7500 रुपये जे आहेत ते तुमचे खर्च झाले असतील. तर ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले म्हणून लिहून पाठवायचं आहे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 7500 रुपये खर्च झाले म्हणून. कारण बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 22 नोव्हेंबर आज आहे, लवकरच तुम्हाला पुढचा हप्ता पाठवला जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पैसे खर्च झाले म्हणून. ठीक आहे, सर्व महिलांनी लिहून पाठवायचं आहे. आता लाडक्या बहिणींसाठीची गुड न्यूज काय ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता, नेहमीप्रमाणेच आपण माहिती जी ती पुराव्याच्या सहितच पाहत असतो. ठीक आहे, तर पाहू शकता बघा, पुरावा देखील आहे. लाडकी बहीण योजना खुशखबर आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खुशखबर आहे. निकाला आधीच सर्वात मोठी अपडेट. बघा, सर्वात मोठी अपडेट निकालाच्या आधीच समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार फक्त. आता बघा, फक्त म्हणजेच काय, तर ते देखील आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. निकालाच्या आधीच सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. त्या अगोदर बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7500 रुपये जे मिळालेले आहेत ते तुमचे खर्च झाले आहेत ना, तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा खर्च झालेले आहेत म्हणून. आता बघा, महत्त्वाची माहिती काय ते आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया. लगेच सुरू करूया. बघा, खुशखबर, निकाला आधीच सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये फक्त. पाहू शकता बघा, तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं. बघा, 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे, निकाल लागणार आहे निवडणुकीचा, विधानसभेच्या निवडणुकीचा 23 नोव्हेंबरला निकाल लागेल. 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपेल. 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपली की मग तुम्हाला जे काही पैसे ते त्या ठिकाणी वाटप व्हायला कुठलीही अडचण राहणार नाही आहे. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली होती. बघा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी 14 नोव्हेंबरला मोठी घोषणा केली होती. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाईल असं गोयल म्हणाले होते. पाहू शकता बघा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ह्या ठिकाणी मोठी घोषणा जी ती केलेली होती. काय म्हणाले होते ते, तर बघा, आत्तापर्यंत तुम्हाला जे काही 1500 रुपये मिळत होते, तर तेच महायुतीचं जर सरकार आलं तर तुम्हाला 2100 रुपये रक्कम केली जाईल असं त्यांनी जाहीर केलं होतं. आणि त्या पद्धतीचा जाहीरनामा देखील आलेला आहे. तर बघा, जाहीरनामा देखील त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामध्ये 2100 रुपये देण्याचं या ठिकाणी महायुतीने जाहीर केलं आहे. मग जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर 3000 रुपये मिळतील, महायुतीचं जर सरकार आलं तर 2100 रुपये मिळतील. अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती वाढ होणार आहे. उद्या निकाल लागणार आहे आणि त्या निकालामध्येच आपल्याला स्पष्ट होईल महाविकास आघाडीचं सरकार येतं आहे किंवा महायुतीचं सरकार येतं आहे. ठीक आहे,
तर एकूणच जर आपण पाहिलं तर जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं कुठलंही सरकार आलं तर तुमच्या 1500 रुपयांची रक्कम जी ती वाढलेलीच असणार आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला 3000 आणि ह्या ठिकाणी 2100 रुपये, त्यामुळे 1500 रुपयांची जी काही रक्कम आहे ती तुमची वाढणारच आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम जी ती वाढणारच आहे. पुढे बघा, रिपोर्टनुसार राज्य सरकारकडून आत्तापर्यंत 2.34 कोटी लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे. बघा, आत्तापर्यंत जे काही रिपोर्ट आहे, माहिती दिलेली आहे सरकारने, त्यानुसार जर आपण पाहिले तर आत्तापर्यंत जवळपास 2,34,00,000 महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो दिलेला आहे. या योजनेमध्ये आत्तापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर 2,50,00,000 म्हणजेच 2.5 कोटी अर्ज आलेले आहेत. त्यापैकी 2,34,00,000 लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिलेला आहे. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना देखील आता पुढे या ठिकाणी जो काही लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा, या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपये दिले जात होते म्हणू शकतो आपण. कारण बघा, या ठिकाणी जी काही घोषणा केलेली आहे, महायुतीने असेल 2100 रुपये, महाविकास आघाडीने 3000 रुपये, त्यामुळे आता ही जी काही 1500ची रक्कम आहे ती आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो दिले जात होते. राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून 5 महिन्यांचा 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला आहे. म्हणजे 7500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत असंही गोयलजी म्हणाले. तर बघा, 7500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत आणि ते तुमचे खर्च देखील झाले असतील. ज्यांचे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचे, म्हणजे लगेचच पुढचा जो काय हप्ता आहे तुम्हाला त्या ठिकाणी वाटप केला जाऊ शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढे बघा, पियुषजी गोयल म्हणाले पुढील 5 वर्षात त्या वयोगटातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 1.25 लाख रुपये मिळतील. विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा 3000 रुपये देण्याचे या ठिकाणी आणि राज्य परिवहनच्या एसटी मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याचं देखील आश्वासन दिले आहे. बघा, मी तुम्हाला आत्ताच जसं सांगितलं, जर महायुतीचं सरकार आलं तर तुम्हाला 2100 रुपये मिळतील आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये मिळतील. म्हणजेच कुठलंही सरकार आलं तरी देखील ह्या ठिकाणी तुमची जी काही रक्कम आहे ती वाढलेलीच असणार आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम जी ती वाढलेलीच असणार आहे. आणि यामध्ये बघा, एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर महालक्ष्मी योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला 3000 रुपये जे ते दिले जाणार आहेत. पुढे बघा, आणि राज्य परिवहन महामंडळाची जी काही एसटी बस असते तर त्यामध्ये मोफत प्रवास त्या ठिकाणी महिलांना दिला जाणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे. आता महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत नेण्याची आवश्यकता आहे. महायुती महाराष्ट्रात पुन्हा एकदा येईल असा मला विश्वास आहे, असं देखील पियुषजी गोयल यांनी म्हटलेलं आहे. आता बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचं ह्या ठिकाणी आपल्याला जे काही पोल आहेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाचे वेगवेगळे पोल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सरकार येईल, ते सरकार येईल, अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही एक्झिट पोल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एक्झिट पोलच्या यामध्ये जर आपण हे केलं तर महत्त्वाचं म्हणजे काय की उद्या निकाल लागणार आहे. निकालानंतरच आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे कुठलं सरकार त्या ठिकाणी येतं आहे. महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं असेल, जे काही सरकार येईल त्यानंतरच आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी चित्र होणार आहे. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये मिळतील की 3000 रुपये मिळतील ते आपल्याला उद्याच त्या ठिकाणी कळणार आहे. परंतु एक म्हणजे लक्षात घ्या, तुमची जी काही रक्कम आहे ती गुड न्यूज आहे, तुमची वाढलेलीच आहे. त्यासोबतच जे काही सरकार येईल ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. कुठलं म्हणजेच सायंकाळपर्यंत उद्या आपल्याला त्या ठिकाणी कळून जाईल कुठलं सरकार त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि निर्णय झाल्यानंतर तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे त्या ठिकाणी वाटपाच्या संदर्भात जो काही निर्णय असेल तो तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ जो आहे त्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.